नमस्कार, पूर्वात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मस्त खमंग, खुसखुशीत आणि चटकदार असे पोहे आणि ज्वारीचं पीठ वापरून छान असे धिरडे तयार करणार आहोत। यामध्ये पोहे आणि ज्वारीचं पीठ एकत्र करून हे धिरडे इथं केलेली आहेत। बघू शकाल रंग, टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे। अतिशय सुंदर होतात। जरूर अशा पद्धतीने ही धिरडी सकाळच्या नाश्त्यासाठी अगदीच तुम्ही करू शकता। लहान मुलांना सुद्धा अगदीच देऊ शकता। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये सुरुवातीला आपल्याला अर्धी वाटी जे आपले कांदा पोह्याचे पोहे असतात तेच पोहे मी इथे अर्धी वाटी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले। त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने। इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालते। त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे। त्यानंतर 1 चमचाभर यामध्ये मी ओवा घालून घेते। त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला हिंग घालायचा आहे। ओवा आणि जिऱ्याची टेस्ट अतिशय सुंदर उतरते। त्यानंतर 4 ते 5 आपल्याला कढीपत्त्याची पानं यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्सरचं झाकण लावायचं आणि छान असं व्यवस्थित आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकाल अजिबातही पोह्याचे चंक्स यामध्ये राहता कामा नयेत। पोहे यामध्ये अजिबातही राहता कामा नये। व्यवस्थित ह्याची पावडर झाली पाहिजे। हे बघा अशा पद्धतीने असंच आपल्याला हे छान व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। ठीक आहे। त्यानंतर आता इथे एक बोल घेतलाय। या बोलमध्ये आपल्याला इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटी पोहे आहेत, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं। त्यानंतर हे जे आपण वाटून घेतलेलं आहे ते संपूर्ण मिश्रण आपल्याला या ज्वारीच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। हे बघा आता हे संपूर्ण मिश्रण घालून झालं। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान सरसरीत ह्याचं बॅटर बनवून तयार करायचं। आधी 1 वाटी पाणी घेतलं, अर्धी वाटी यामध्ये पाणी सुरुवातीला घालून घेतलं आणि गुठळ्या मोडत मोडत हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि सरभरीत करून घ्यायचं आहे। आता उरलेलं पाणी यामध्ये घालून घेतलं। सुरुवातीला आधी मी 1 वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ह्याच्या गुठळ्या मोडत मोडत ह्याचं बॅटर एक बनवून तयार करते आहे। अजून 1 वाटीभर पाणी घेतलं, यामधलं अर्धी वाटी पाणी घातलं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं। असं करून थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान व्यवस्थित सरभरीत असं हे बॅटर बनवून तयार करायचं आहे। बघू शकाल इथे तुम्ही। तर मला हे मिश्रण बनवण्यासाठी इथे 2 वाट्या भरून पाणी लागलेलं आहे। ठीक आहे। त्यानंतर बघू शकाल बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची झाली पाहिजे। सरभरीत असायला हवं पण रनी कन्सिस्टन्सी असायला हवी। अशा पद्धतीचं हे बॅटर बनवून तुमचं तयार झालं पाहिजे। ठीक आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मस्त आता मीठ घालून झालं, परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे। बघू शकाल इथे तुम्ही। आता त्यानंतर सगळ्यात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची। हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकाल छान असं हे बॅटर इथे बनवून तयार झालं। आता धिरडे तयार करायला घेऊयात। तर गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला। पॅन किंवा तवा व्यवस्थित कडकडीत गरम करायचा। 1 चमचाभर तेल यामध्ये घालून घ्यायचं आणि हे थोडं थोडं आता मिश्रण घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 पळी मिश्रण एका धिरड्यांना लागतं। आता गॅस आपल्याला स्लो टू मीडियम आचेवरती ठेवायचा आहे आणि एक एक करून अशा पद्धतीने ही धिरडी आपल्याला सोडून घ्यायची आहेत। तर बघू शकाल अशा पद्धतीने ही धिरडी यामध्ये मी सोडून घेते। मस्त आणि आता स्लो टू मीडियम आचेवरतीच आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं आहे। अजिबात हाय हीट ठेवायची नाही। स्लो टू मीडियम आचेवरती एक साईड भाजून झाली की हे व्यवस्थित आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता या साईडनी सुद्धा थोडंसं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे। मस्त अलट पलट करून हे धिरडं व्यवस्थित आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। बघू शकाल किती सुंदर जाळी पडलेली आहे आणि रंग, टेक्स्चर बघू शकाल किती सुरेख या धिरड्यांना इथे येतंय। मस्त एकसारखा सोनेरी रंग येतोय। बघू शकाल इथे तुम्ही। आता दोन्ही साईडनी अलट पलट करून हे धिरडं आपल्याला छान स्लो टू मीडियम आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे। आता ही साईड भाजून झाली की परत एकदा हे धिरडं आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। तर बघू शकाल किती सुंदर ह्याचा रंग आलेला आहे। असंच अलट पलट करून छान खरपूस हे धिरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मस्त
काय सुंदर हे दिसतंय बघू शकाल आणि चवीला अतिशय भन्नाट लागतं। आता हे धिरडं भाजून झालं की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सॉगी होणार नाही। आता अशाच पद्धतीने इथे सर्व धिरडी बनवून तयार करते। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बॅटर सोडू शकता किंवा मध्यभागी सुद्धा ह्या धिरड्यांचं मिश्रण सुरुवातीला सोडू शकता। तर सर्व धिरडी इथे आता एक एक करून मी घालून स्लो टू मीडियम आचेवरती व्यवस्थित भाजून घेते। सर्व धिरडी इथे भाजून तयार झाली, बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेलं आहे। जरूर करून बघा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।